नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोर येते। मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची भेट आता रद्द झाली आहे। आमदार नियुक्ती प्रकरणी ही भेट होणार होती, मात्र ही भेट आता रद्द झाली आहे। महाविकास आघाडी नेते राज्यपालांची भेट घेणार होते। संध्याकाळी 6 वाजता ही भेट होणार होती। नियोजित कार्यक्रमामुळे वेळ देण्यात आलेली नाहीये असं सांगण्यात येतंय। वेळ मागितली नाही अशी माहिती राजभवनाकडून देण्यात आली आहे। तर 6 वाजताची वेळ देण्यात आली होती अशी माहिती महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे। वेळ दिली होती का, वेळ मागितली होती का, यावरून आता संभ्रम निर्माण झाला आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गेल्या अनेक दिवसांपासून 12 आमदारांचा जो पेच आहे तो सुटलेला नाहीये आणि या संदर्भातच ही महत्त्वाची भेट होती, मात्र ती आता रद्द झाली आहे। आमदार नियुक्ती प्रकरणी ही भेट होणार होती। महाविकास आघाडी नेते राज्यपालांची भेट घेणार होते। संध्याकाळी 6 वाजता ही भेट होणार असल्याचं कळलं होतं। नियोजित कार्यक्रमामुळे वेळ देण्यात आलेली नाहीये असं राजभवनातून सांगण्यात येत आहे। तर वेळ मागितली नाही अशी माहिती राजभवनाकडून देण्यात आली। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, नेमकी काय माहिती समोर येते? राजभवन आणि महाविकास आघाडीतील मंत्री यांच्यातला वाद परत एकदा दिसून येतोय। याचं प्रमुख कारण आहे की सकाळपासून महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या वतीने सांगण्यात येत होतं की सायंकाळी आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे राज्यपालांची भेट घेणार आहेत। अर्थात या संदर्भात राजभवनला विचारलं असता राज्यपालांच्या कार्यालयाकडनं स्पष्ट सांगण्यात येत होतं की कोणत्याही प्रकारची भेटीची वेळ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर कुठल्याही महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी मागितलेली नाही आहे। राज्यपालांचा नियोजित जो कार्यक्रम आहे तो सायंकाळी 2 पुस्तक प्रकाशन आहे। त्या पुस्तक प्रकाशनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर राज्यपालांचे काही व्यक्तिगत गाठीभेटी असल्याचं सांगण्यात आलं होतं। वास्तविकतेत सायंकाळी साधारणतः कॅबिनेट बैठक सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या वतीने काही महत्त्वाच्या मंत्र्यांनी माहिती देण्यात आली की आज सायंकाळी 6 ते 6:30च्या आसपासची वेळ राजभवनच्या वतीने देण्यात आलेली आहे। तुर्तास तरी मात्र याबाबत कोणताही खुलासा झाला नाही। राजभवनची जर दृश्य पाहिली तर इथे देखील सुरक्षा रक्षकांना विचारण्यात आलेलं आहे कोणीही व्हीआयपी मुवमेंट महाविकास आघाडीच्या नेत्यांची, मंत्र्यांची आहे का, तर त्यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की अशी कोणतीही भेट तुर्तास तरी नाही आहे। राजभवनच्या वतीने स्पष्ट केलेलं आहे सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत कोणत्याही महाविकास आघाडीच्या वतीने वेळ मागण्यात आली नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या मंत्र्यांचा मात्र दावा आहे की राजभवनकडनं आम्हाला सायंकाळची वेळ देण्यात आली होती आणि आता राजभवनकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राज्यपालांचं पूर्वनियोजित मीटिंग्स आणि त्यांच्या काही कार्यक्रम आहेत त्यामुळे भेट घेता येणार नाही। नेमक्या याच मुद्द्यावरनं परत एकदा महाविकास आघाडीतले मंत्री आणि राजभवन हा वाद परत पेटलेला आहे। आपणास माहित आहे की 12 राज्यपाल नियुक्त जागेचा मुद्दा हा राज्यातला महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलेला, राज्यपालांच्या निर्णय घेत नाहीत यावरून काहींनी कोर्टात देखील धाव घेतली होती। अर्थात तिथे त्यानंतर पुण्यात राजभवन येथे देखील राज्यपालांना काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी उघड पद्धतीने 12 आमदार राज्यपाल नियुक्त आहेत त्याचे आपण निर्णय कधी घेणार अशा स्वरूपाचं भाष्य केलं होतं। त्यावेळेस स्वतः राज्यपालांनी तुम्ही आग्रह धरताय पण राज्याचे उपमुख्यमंत्री, तुमचे नेते जे आहेत ते काही याच्यावर बोलत नाही आहेत असा उपरोधक टोला देखील मारला होता। या सगळ्या गोष्टीनंतरनं परत स्वतः अजित पवार यांनी पुण्यात स्पष्ट केलं होतं की आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहे, 12 आमदारांच्या बाबतीतली भूमिका आग्रही स्वरूपात मांडणार आहे। परत या संदर्भातच वेगवेगळ्या घडामोडी घडतील असं म्हटलं जात होतं। आज मात्र वेळ दिली की नाही यावरनं परत एकदा राजभवन विरुद्ध महाविकास आघाडीतील मंत्री असा वाद दिसून येतोय। नक्की सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। याविषयीची अधिक माहिती तुमच्याकडून आपल्याला घ्यायची आहे। मात्र आता या क्षणाला मुख्य